स्टार यूट्यूबर ध्रुव राठी सगळ्यांनाच माहीत आहे मित्रांनो. लहान मुलांपासून मोदी शेठपर्यंत सगळेच ध्रुव राठीला ओळखतात. ध्रुव राठीचा नुकताच पब्लिश झालेला जो व्हिडिओ आहे त्यात त्याने मोदी सरकार आणि व्यक्तिशः मोदी हे सरकार चालवण्यात गेल्या 10 वर्षात कसे साफ अपयशी झालेत हे तर ठासून मांडलं आहेच, पण हुकुमशाहीकडे निघालेला वारू कसा भरकटलाय हे सुद्धा तर्कशुद्ध पद्धतीनं मांडले. नरेंद्र मोदी हे स्वतःची इमेज तयार करणे, भविष्यकाळात भारतभर मोदी या नावाचा करिश्मा स्थापित करणे, हुकुमशाहीची पाळंमुळं घट्ट करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा, आर्थिक संस्था, धार्मिक संस्था, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रांमध्ये मोदीमय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांच्या त्याच रटाळ भाषणांमुळे, मुद्द्यांच्या सतत बदल केल्यामुळे, केलेल्या वक्तव्यांवर पलटी मारण्याच्या निलाजऱ्या वृत्तीमुळे आणि ढोंगी रडगाणं किंवा विरोधकांवर पातळी सोडून टीका करण्यामुळे त्यांच्या एकूण कारकिर्दीवर आणि भवितव्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे, क्वेश्चन मार्क उभा राहिला आहे. राठी या युवकानं त्याचं आकलन आणि निरीक्षण काय मांडलं आहे हे जरा थोडक्यात पाहू. फार छान मांडलं आहे, आपण ते थोडं समजून घेऊयात. झूठ बोलने की जितनी हदें होती है ना, नरेंद्र मोदी ने वो सारी हदें पार कर दी हैं. अभी कुछ दिन पहले अमित शाह तेलंगाना में जाकर कहते हैं कि मोदी जी को वोट करो, मोदी जी तेलंगाना को नंबर 1 स्टेट बना देंगे देश की. हम तेलंगाना को देश का नंबर 1 राज्य बनाएंगे, नंबर 1 राज्य. 3 दिन पहले नरेंद्र मोदी ओडिशा में जाकर कहते हैं कि हमें वोट करो, हम ओडिशा को नंबर 1 स्टेट बना देंगे. ये मोदी की गारंटी है, उड़ीसा को हम नंबर 1 बना देंगे. इतना ही नहीं, इससे पहले कर्नाटका में जाकर कहा था कि हम कर्नाटका को नंबर 1 स्टेट बनाएंगे. कर्नाटका को पूरे देश का नंबर 1 राज्य बनाने का लिए. मोदी का वो मुसलमान मंगलसूत्र वाला भाषण याद है ना, कि देश की संपत्ति पर पहला अधिकार मुसलमानों का है. आज मोदी वाराणसी में इंटरव्यू देते वक्त कहते हैं कि वो हिंदू मुसलमान तो कभी कर ही नहीं सकते. मैं जिस दिन हिंदू मुसलमान करूंगा ना, उस दिन मैं सार्वजनिक जीवन में रहने योग्य नहीं रहूंगा और मैं हिंदू मुसलमान नहीं करूंगा. ये मेरा संकल्प है. मतलब झूठ बोलने की भी हद होती है यार. अगर आप में से अभी भी कोई ऐसा बचा है ना जो मोदी की बातों में यकीन कर रहा है, अपने माथे के ऊपर बेवकूफ लिखवा लो. आता यातून काही प्रश्न निर्माण होतात ज्याची उत्तरं मिळणं फार गरजेचं आहे. फार गरजेचं म्हणजे ती काळाची गरज आहे असंच समजा. सत्तांतर झालं, मोदी पर्वाचा अंत झाला हे वाक्य अजिबात सरळ उच्चारता येईल अशी परिस्थिती दिसत नाही. मोदी अडखळतील, मोदी पूर्णपणे ढासळतील अशा प्रकारची शक्यता फार कमी आहे. मग सत्तेला चटावलेला, सत्ताधुंद झालेला हा माणूस, हाच काय कोणीही माणूस जो स्वतःला सर्वांपेक्षा उच्च, सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजतो, जो एकाधिकारशाही, हुकुमशाहीच्या विचारांवर अगाध विश्वास ठेवतो, असा माणूस आपल्या हातातून सत्ता चाललेली आहे हे निमूटपणे शांत बघत राहील का? गप्प राहील का? लक्षात घ्या, तो अजिबात गप्प बसणार नाही. मित्रांनो, ज्या माणसाच्या हातात आत्ता या क्षणी सर्वच्या सर्व सरकारी यंत्रणा एक हाती ताब्यात आहेत, त्याला EVM हॅक करणे ही फार क्षुल्लक गोष्ट आहे. हा माणूस संपूर्ण यंत्रणा म्हणजेच भारतातील सर्व सरकारी यंत्रणा त्याच्या धाक दपटशाने सरळ वापरू शकतो. निवडणूक आयोग किती निष्पक्ष काम करतोय हे भारतातील जनता बघत आहेच आणि फक्त बघतच राहणार. संघ म्हणजे RSS या त्यांच्या सर्वोच्च संघटनेला, मातृसंघटनेला, या माणसाने त्या संघटनेची लायकी दाखवण्याचा एकही चान्स सोडलेला नाही. मोदी आणि शहा ही जोडगोळी म्हणजेच भारत देशाचे सर्वेसर्वा. तिथं RSSचं काहीही
चालू शकत नाही. असं वातावरण अख्ख्या देशभर आधीच बनवलं गेलं आहे. आता हेच वातावरण जे आहे ते भारतभर आलंय. मग अशा परिस्थितीमध्ये इंडिया आघाडी, राहुल गांधी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे आणि देशातील सर्वच भाजपा विरोधी मतं असणारे दिग्गज नेते मोदीच्या या बेसुमार आणि भेदक कट कारस्थानांना कसा अटकाव करणार, कसा अटकाव घालणार, हाही एक मोठा प्रश्न उभा राहतोय. मोदी तो जाएगा हे नक्की, पण अजूनही माझ्या मित्रांनो धोका टळलेला नाही. सजग, जागृत आणि तरबेज राहून भाजपाच्या आणि मोदीच्या कुलांगड्यावर बारीक लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. गेल्या 10 वर्षात भाजपाचं सरकार कुठंही दिसलं नाही. सरकार होतं ते फक्त मोदीचं होतं. म्हणून मोदी हटाव देश बचाव हाच खरा महत्त्वाचा विषय आहे. भाजपा बीजपा कुछ नहीं. मोदी हटाव देश बचाव हाच खरा नारा आहे. जय हिंद, जय भारत मित्रांनो, धन्यवाद.